आता बातम्या विस्तारानं। सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणं तुडुंब भरली आहेत। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी नद्या नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे। सखल भागात नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरलंय। जवळपास 5,000पेक्षा अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले। जिल्ह्यातील 107 बंधाऱ्यांवर पाणी आलं असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत। काही गावांना बेटाचं स्वरूप आलंय, जिकडं तिकडं पाणीच पाणी अशी स्थिती आहे। पंचगंगेनं रौद्र रूप धारण केलं असून आज रात्री 9 वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 49 फूट 6 इंचावर पोहोचली होती। एकूणच अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा पडलाय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब भरली आहेत। राधानगरी धरणाच्या 6 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कळमवाडी धरणातून आज 5,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय। त्याशिवाय तुळशी, कुंभी, वारणा, कडवी यांसह सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। तब्बल 94 बंधारे पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर गगनबावडा हे दोन्ही मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत। कोल्हापूर गारगोटी मार्गावर कूर इथं तर कोल्हापूर राधानगरी मार्गावर कोथळी इथं पाणी आलंय। त्यामुळे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। कोल्हापूर शहराजवळ पंचगंगा नदीनं रौद्ररूप धारण केलंय। आज पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 49 फूट इतकी होती। जिकडं तिकडं पाणीच पाणी दिसतंय। पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागात आणि नदीकाठच्या वसाहतीमध्ये पुराचं पाणी शिरलंय। पंचगंगा तालमीपर्यंत पाणी आलंय। त्याशिवाय सिद्धार्थनगर, सुतारवाडा, शाहूपुरी, कुंभार गल्ली, गवत मंडई, खानविलकर पेट्रोल पंप, कदम
कदमवाडी या परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय. विनोस कॉर्नर परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय. विनोस कॉर्नरकडून स्टेशन रोड तसंच लक्ष्मीपुरीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. बसंत बहार रोडवरही ओढ्याचं पाणी आलंय. जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेजकडे जाणारा रस्ता, दसरा चौक ते खानविलकर पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पुराचं पाणी आलंय. काही मार्गांवरील वाहतूक बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहे, तर काही वाहनधारक धोकादायक स्थितीत पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करतायत. 2005 साली महापुरामुळे कोल्हापूर परिसरात हाहाकार उडाला होता. त्यावेळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 50 फुटांपर्यंत गेली होती. आत्ता 49 फुटावरून पंचगंगा वाहतीये. अजूनही पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून 2005ची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून ग्रामीण भागाचा कोल्हापूर शहराशी संपर्क जवळजवळ तुटलाय. कोल्हापूर गगनबावडा मार्ग 4 दिवसांपूर्वीच बंद झालाय. बालिंगा पुलाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर सुमारे 2.5 ते 3 फूट पाणी आलंय. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झालाय. या रस्त्यावर होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं गगनबावडा, साळवण, कुडित्रे, येवलूस, पडळ, खुपिरे या गावांचा संपर्क तुटलाय. बालिंगा पुलाच्या बाजूला रस्त्यावर 3 फूट पाणी आल्यानं रुग्णांना कोल्हापुरात आणणं अशक्य झालंय. आज सांगरूळ परिसरातील डेंग्यू झालेल्या एका रुग्णाला दोनवडे ते बालिंगा पूल पाण्यातून धोकादायकरित्या वाट काढत चालत यावं लागलं. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून त्या रुग्णाला उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्यात आलं. शिंगणापूर, हणमंतवाडी या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. शिंगणापूर, हणमंतवाडी, बालिंगा या परिसरातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूर शहरात उत्तरेश्वर पेठेतील दुधाळी मैदानाला तळ्याचं स्वरूप आलंय. तसंच मैदानाशेजारचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून सांडपाणी प्रक्रिया केंद्रही पाण्याखाली गेलंय. मस्कुती तलाव परिसरात पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. खुद्द महापौर माधवी गवंडी यांच्या घरात पाणी आल्यामुळे त्यांनाही दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागलंय. आयुक्त आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. पूरग्रस्त परिस्थितीतील नागरिकांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावं असं आवाहन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बी न्यूजशी बोलताना केलंय. पाऊस असल्यामुळं पाण्याची पातळी वाढल्यामुळं आपल्याला हे या ठिकाणी काठीमळा असेल, लक्ष्मीतीर्थ असेल, आता जामदार क्लब या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण या परिसरात आहोत त्या ठिकाणी आपण स्थलांतर करत आहोत. आणि आमचे अग्निशामक दलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बापट कॅम्पला कुंभार गल्ली असेल त्या परिसरामध्ये जी काठेमळा त्यामधलं स्थलांतरसुद्धा आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्याला मला धन्यवाद द्यायचे. स्थानिक स्वयंसेवी संस्था जी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी चांगली महानगरपालिकेला मदत त्या ठिकाणी केलेली आहे. कसबा बावडा शिये रस्त्यावर पंचगंगा नदीचं पाणी आलं असून हा रस्ता 3 दिवसापासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. या रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी असून ते वेगानं वाहत आहे. उल्पे मळ्याजवळ असणाऱ्या धाब्यापासून हा रस्ता पाण्याखाली गेलाय. राजाराम साखर कारखाना, उल्पे मळा इथंही पुराचं पाणी आलंय. उल्पे मळ्यातील जनावरं राजाराम साखर कारखान्याच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. या ठिकाणी चाऱ्याची व्यवस्थाही कारखाना प्रशासनानं केली आहे. महापुरामुळे राजाराम साखर कारखान्याला 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कसबा बावडा इथल्या रेणुका मंदिराच्या मागे असणाऱ्या अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी शिरलं असून तिथल्या नागरिकांना ये-जा करणं अवघड बनलंय. हा परिसर जलमय झालाय. जाधववाडी ते कदमवाडी हा रस्ता बंद झाला असून जाधववाडीतील सार्वजनिक शौचालय पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. जाधववाडीतील घराशेजारी पाणी आलं असून जलचर प्राणी आणि सापही घरात येऊ लागलेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कसबेकर यांच्या घरात पाणी आल्यानं त्यांनी स्थलांतर केलंय. मुक्तसैनिक वसाहत इथंही गटारी आणि ड्रेनेज तुंबल्यानं घरात पाणी आलंय. महापुराचा सर्वात जास्त फटका बापट कॅम्प इथल्या कुंभार वसाहतीला बसलाय. सध्या या ठिकाणी गणेशमूर्ती बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पूर आल्यामुळे या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहेत. ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह नागरिकांनी पूर आलेल्या ठिकाणच्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत केली. बापट कॅम्प इथं अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं तिथल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय. तावडे हॉटेल, वीटभट्टीचा परिसर पाण्याखाली गेला असून रस्त्याच्या काठालगत पाणी आलंय. काय सापाला काय
कनाननगरमधील रहिवाशी रमेश कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत आज जोरदार पावसामुळे कोसळली. त्यामध्ये प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये बन्सीधर मांगोरे यांचं दगडविटा मातीचं दुमजली मोठं घर आहे. गेली 1.5 महिना पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या घराच्या भिंती ओल्या झाल्या होत्या. आज सकाळी 9च्या सुमाराला हे घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं. घरमालक बन्सीधर देवदर्शनासाठी मार्लेश्वरला गेले होते. त्यांच्या पत्नी घरात होत्या, पण घर पडलं त्यावेळी त्या घराबाहेर आल्या. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. घर पडल्याची बातमी कळताच युवराज खंडागळे यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्याला हातभार लावला. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन घरातील प्रापंचिक साहित्य बाहेर काढलं. विद्युत मंडळानंही या घराचा विद्युत पुरवठा तातडीनं खंडित केला. घर कोसळल्यामुळे मांगुरे यांचं मोठं नुकसान झालंय. संततधार पावसामुळे कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा पडलाय. शहराच्या विविध भागात पुराचं पाणी आलंय. विनस कॉर्नर चौकात आलेल्या पाण्यामुळे दसरा चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक बॅरिकेड्स लावून रोखण्यात आली आहे. विनस कॉर्नर परिसरातील दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या कार्यालयासह आजूबाजूच्या दुकानगाळ्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झालंय. पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. शाहूपुरीतील कुंभार गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साठलंय. या परिसरातील दुकानगाळे आणि इमारतींच्या तळमजल्यात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. शाहूपुरी 5व्या आणि 6व्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. नेहमी गजबजलेल्या या गल्ल्या ओस पडल्यात. सायंकाळच्या सुमाराला पाणी वाढल्यानं शाहूपुरी 6व्या गल्लीत राहणारे 8 नागरिक वरच्या मजल्यावर अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेतली. मोठी इनर, लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं. त्यामध्ये 6 महिलांचा समावेश होता. अजूनही 2 नागरिक त्या गल्लीत अडकून पडलेत, पण त्यांनी सुरक्षित स्थळी येण्यास नकार दिलाय. त्यामुळे त्यांना बाहेर काढलेलं नाही. शाहूपुरीत पाणी आल्यानं सर्व गल्लीतील नागरिकांना महापालिकेनं प्राथमिक शाळेत हलवलंय. तसंच काही नागरिकांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतलाय. ट्रॅफिक पोलीस खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय. या रस्त्यावरील जयंती नाल्याचा पूल पाण्याखाली गेलाय. उद्योग भवन, जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे. पुराचं पाणी वाढत असतानाही अनेक वाहनधारक धोकादायक स्थितीत पाण्यातून प्रवास करतायत, तर काही नागरिक पूर बघण्याच्या निमित्तानं पाण्यात शिरतायत. त्यांना अटकाव करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येतंय. कसबा बावडा परिसरात पंचगंगेचं पाणी शेतीमध्ये शिरलं असून पिकं पाण्याखाली गेल्यानं नुकसान झालंय. राजाराम बंधाऱ्याजवळचा नवीन पूलही पुराच्या पाण्याखाली गेलाय. अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याची पातळी गतीनं वाढतीये. त्यामुळे पूरबाधित आणि नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.